तरी मित्रांनो नमस्कार. वार आहे गुरुवार. तारीख आहे 11 जून. 11 जूनला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? चला तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया. तर आपण वातावरण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर काही भागात हलका पाऊस पडू शकतो. आपण संध्याकाळी 6 वाजता बघूया. जर बघितलं तर केडगाव, जेजुरी, सासवड हा जर परिसर बघितला तर पूर्णपणे आपल्याला या भागात कोरडं वातावरण संध्याकाळी 6 नंतर दिसत आहे. दिवसभर देखील कोरडंच वातावरण आहे. त्याचबरोबर जामखेड, करमाळा, बीड, पाथर्डी, अहिल्यानगर, श्रीरामपूर, अकोले, जुन्नर, चाकण, पुणे या भागात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. आपण पावसाची सुरुवात म्हणजे मान्सूनचं आगमन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. सर्वात आधी आता पावसाला कोकण पट्ट्यामध्ये सुरुवात झालेली आहे. आपण जर कोल्हापूर पट्टा बघितला तर कोल्हापूरमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस संध्याकाळी 6 वाजता दाखवत आहे. त्याचबरोबर सांगली, तासगाव, ईश्वरपूर, विटा, कराड हा परिसर बघितला तर या परिसरात देखील ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. आपण जर निपाणी, त्याचबरोबर गरगोटी, त्याचबरोबर सावंतवाडी, कणकवली परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर रत्नागिरी परिसर बघितला, रत्नागिरी, गुहागर, चिपळूण तर या भागामध्ये आपल्याला पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर दाभोल, दापोली, खेड या परिसरात देखील कोरडं वातावरण आहे. मंडणगड, महाड, माणगाव, भरतखोल, त्याचबरोबर मुरुड, जंजिरा, नागठाणे, अलिबाग, पेण, उरण, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, उल्हासनगर, वसई हा परिसर बघितला, शहापूर, मुरबाड तर संपूर्ण परिसरामध्ये कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. आपण जर साताऱ्याचा परिसर बघितला तर सातारा परिसरात आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर आपण इथे परिसर बघितला, मायनी परिसर, विटा परिसर तर या परिसरामध्ये हलका पाऊस होऊ शकतो. त्याचबरोबर तासगाव, सांगलीमध्ये देखील वातावरणात बदल होऊन थोड्याफार प्रमाणात पाऊस होणार आहे. कोल्हापूर, इचलकरंजी या परिसरामध्ये. पण इकडं पंढरपूर, सोलापूर, नलदुर्गा, विजयपूर, धाराशिव, बार्शी, लातूर हा संपूर्ण पट्टा बघितला तर आपल्याला पूर्णपणे कोरडं वातावरण या भागामध्ये दिसत आहे. अहमदपूर, उदगीर, नांदेड, भोकर, उमरखेड, हिंगोली, पुसद, वाशिम, जिंतूर, परभणी, परतूर, माजलगाव, जालना, त्याचबरोबर मेहकर, चिखली, सिल्लोड, बोदवड, पाचोरा, त्याचबरोबर जळगाव, अंबळनेर, धुळे, मालेगाव, चाळीसगाव, विजयपूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण, पाथर्डी, जामखेड, करमाळा हा संपूर्ण परिसर आपण बघितला तर पूर्णपणे या परिसरात आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. खूप जणांच्या कमेंट असतात की आपल्या भागामध्ये धुळेमध्ये पाऊस आहे का? कुठं मध्य महाराष्ट्रात पाऊस आहे का? पण पावसाचं वातावरण मध्ये भरपूर ठिकाणी पाऊस देखील झाला नाही असं नाही. पण लवकरच पावसाचं आगमन महाराष्ट्रामध्ये होणार आहे. म्हणजे आत्ता सध्या कोकण पट्ट्यामध्ये पावसाचं आगमन हे झालेलं आहे. पण आता महाराष्ट्रामध्ये देखील म्हणजेच आपण धाराशिव पट्टा बघितला तर या पट्ट्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस गेल्या 2 दिवसापूर्वी झालेला आहे. म्हणजेच पाऊस ठिकठिकाणी पडत आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण शुक्रवारी 12 जूनला बघितलं तर वाशिम, हिंगोली या परिसरामध्ये हलका पाऊस पडणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर नांदेड या भागात कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. आपण बघूया रात्री काही वातावरणामध्ये आपल्याला बदल जाणवतोय का? म्हणजे काय असतं, काही ठिकाणी अचानक वातावरणामध्ये बदल होत असतो. तर आपल्याला इथे आपण बघितलं यवतमाळ, पांढरकवडा, हिंगणघाट कोरडं वातावरण आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा होता 11 जून आणि 12 जूनचा हवामानाबद्दल व्हिडिओ. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला सांगायला विसरू नका. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.